श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सविता किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक जुडी मेथीची भाजी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे आणि अशी बारीक चिरून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे। आज आपण खमंग खुसखुशीत असे मेथीचे थेपले बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला इथे भरपूर मेथी लागणार आहे। व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आणि कोथिंबीर सुद्धा आपण बारीक व्यवस्थित अशी चिरून घेणार आहोत। कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात घालायची आहे। मेथीची एक जुडी घेतलेली आहे मी इथे आणि कोथिंबीर सुद्धा एक जुडी घेतलेली आहे। ती व्यवस्थित अशी बारीक चिरून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मेथी आणि कोथिंबीर आपली व्यवस्थित चिरून झालेली आहे। आता आपण पीठ मळाई घेणार आहोत। पीठ मळण्यासाठी आधी आपण इथे वाटण तयार करूया। वाटण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे हिरवी मिरची, भरपूर असा लसूण घ्यायचा आहे, जिरं, ओवा आणि हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। आता चिरून ठेवलेली मेथी आणि कोथिंबीर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची। त्यामध्ये 3 वाट्या गव्हाचे पीठ घालायचं आहे आणि अर्धा वाटी बेसन पीठ घालायचं आहे। नंतर वाटण करून ठेवलेला ठेचा, हळद आणि चवीपुरते मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी न घालता आधी मेथीला असं व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे। मेथीला पाणी सुटतं, त्यामुळं आधी असं व्यवस्थित चुरून घ्यायचं आणि नंतर थोडंसं पाणी घालून पीठ आपण मळून घेणार आहोत। हे पीठ मळताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, कारण मेथीला पण पाणी सुटते। त्यामुळे पीठ पातळ झाले तर थेपले आपल्याला लाटता येणार नाहीत। त्यामुळे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीनं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। मळून झालेलं आहे पीठ। आता आपण थोडंसं तेल घालून पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीनं पीठ आपलं व्यवस्थित असं मळून झालेलं आहे। आता आपण थेपले लाटाय घेणार आहोत। चला आता आपण थेपले लाटून घेऊया। थेपले लाटायसाठी असा छोटासा गोळा घ्यायचा आणि थोडंसं पीठ लावून अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता थेपले आपल्याला व्यवस्थित लाटता येत आहेत। थेपल्याचे पीठ आपलं व्यवस्थित मळलं गेलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला लाटता येत आहेत। थेपला आपला लाटून झालेला आहे। आता आपण भाजून घेऊया। थेपले भाजण्यासाठी तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि थेपला तव्यामध्ये टाकून घ्यायचा। तव्यामध्ये टाकल्यानंतर थेपला पलटी करून घ्यायचा आणि व्यवस्थित तेल लावून भाजून घ्यायचा। थेपले आपण खमंग खरपूस असे भाजून घेणार आहोत, त्यामुळे थोडासा वेळ लागतो भाजायला। मेथीचे थेपले आपण बाहेर कुठे प्रवासाला जाणार असाल तर अशा प्रकारे थेपले करून संग घेऊन जाऊ शकता, कारण मेथीचे थेपले लवकर खराब होत नाहीत। त्यामुळे प्रवासासाठी हा पदार्थ खूप छान आहे। किंवा मुले आपले पालेभाज्या खायला नको म्हणतात, त्यावेळेला अशा प्रकारे थेपले करून मुलांना द्यायचे। दह्याबरोबर हा थेपला खूप छान लागतो किंवा सॉसबरोबर पण छान लागतो, किंवा कुठल्या चटणीबरोबर तुम्हाला आवडत असेल तर त्याबरोबर पण खूप छान लागतो। हे पहा, अशा प्रकारे खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। आता आपण सर्व थेपले लाटून घेणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला मेथीचे थेपले बनवून दाखवलेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, इंस्टाग्रामला फॉलो करायला पण विसरू नका। हे पहा, तुम्ही पाहू शकता थेपले आपले किती छान आलेले आहेत, कसे खुशखुशीत झालेले आहेत।